हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालची आपण धनत्रयोदशीची पूजा केली होती, तर तिचीच उत्तर पूजा होती आणि आपण पूजेतील साहित्याचे काय करावे तर हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर मी कोणकोणते नवीन पदार्थ तयार केले म्हणजे जे फराळाचे पदार्थ आहेत तर ते मी नवीन कोणकोणते ट्राय केले तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपली दिवाळी सध्या म्हणजे सुरू झालेली आहे, म्हणजेच वसुबारसपासून आपण दिवाळीची सुरुवात करत असतो। तर मी देखील म्हणजे आता मी इथे रूमवर आहे, तर दिवाळीची सेवा आहे म्हणजे जी काही आपण माता लक्ष्मीची म्हणजेच महालक्ष्मी देवीची काही सेवा करत असतो तर ती देखील मी माझ्या रूमवर करत असतो। म्हणजेच मला जशी जमेल तर तशी मी पूजा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वामी देखील म्हणजेच माझ्या हातून त्यांची सेवा करून घेतात। त्याचबरोबर म्हणजेच मला जशी पूजा मांडणी करायची असते तर तशी मी म्हणजे ट्राय करत असतो मांडण्याची आणि तशी होती देखील। तर अशा प्रकारे आता जे काही मी पूजा मांडणी केली होती तर ती हळूहळू मी उचलून घेतली। म्हणजेच तुम्ही जेव्हाही कोणती पूजा किंवा जेव्हा तुम्ही पारायण वगैरे करता स्वामींचे किंवा तुम्ही कोणत्याही देवतेची किंवा देवीची पूजा करत असाल तर सर्वात पहिल्यांदा जेव्हाही तुम्हाला ती पूजा उचलायची असते तर तेव्हा सुरुवातीला तुम्ही त्या देवांची किंवा देवीची आरती करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ती सेवा उचला। त्याचबरोबर जे काही तुम्ही फुले वगैरे पूजेमध्ये यूज करता तर ती तुम्ही तुमच्या निर्माल्यामध्ये टाकून द्या। तर धनत्रयोदशीला आपल्याला धान्याची देखील पूजा करावी लागते। तर ह्या ज्या राशी आपण घेत असतो म्हणजे ज्या डाळी आपण घेत असतो तर त्या आपल्याला लक्ष्मीपूजनाला देखील ह्याच डाळी आपल्याला यूज करायच्या असतात, त्यामुळे त्या शक्यतो तुम्ही तशाच ठेवा। म्हणजेच मला इकडे मातीची बोळकी मिळाली नाही त्यामुळे मी वाट्यांचाच इथे यूज केला होता। पूजा मांडणी उचलल्यानंतर मी स्वामी सेवा देखील करून घेतली आणि लगेचच म्हणजेच मला फराळाचं देखील तयार करायचं होतं। त्यामध्ये देखील आपला बराचसा वेळ जातो, त्यामुळे लवकर माझी कामं चालू होती आणि संडे होता त्यामुळे माझी सुट्टीच होती। सुट्टीच्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला जे काही पदार्थ करायचे आहेत म्हणजेच जे आपल्याला फराळाचं बनवायचं आहे तर ते आपण एका दिवशी बनवून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सतत म्हणजे ते आपल्याला करायचं काम भासत नाही। कारण एकदा जर आपण फराळाचं केलं तर नंतर मग आपल्याला पुन्हा ते करण्याची गरज भासत नाही। त्यामुळे जे काही पदार्थ मला करायचे होते तर त्याला मी सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा जे आपल्याला सर्वात सोपे म्हणजे शंकरपाळे तर त्यापासून मी सुरुवात केली। म्हणजेच यूट्यूबवरती बघूनच मी हे सर्व जे पदार्थ होते तर ते मी ट्राय करण्याचा प्रयत्न करत होतो, कारण मी पहिल्यांदा एकदाही अशा प्रकारे काही ट्राय केलं नव्हतं। म्हणजेच कधीच मला असे बनवायची काही गरज भासली नव्हती, पण पहिल्यांदाच आता मी हे सगळं ट्राय करत आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व निर्विघ्नपणे झालं, म्हणजेच सर्व चांगल्या प्रकारे होऊन गेलं। नाहीतर एरवी जर आपण काही नवीन करायचं म्हटलं तर त्यामध्ये काही ना काहीतरी घोळ होतोच, पण स्वामींच्या आशीर्वादाने सर्व जे काही बनवायचं होतं मला तर ते मी सर्व पहिल्यांदा बनवून घेतलं। त्याचबरोबर तुम्हाला मी म्हणजे शेअर देखील करतो की मी कशा प्रकारे तयार केलं। तर जे मी आता शंकरपाळे करत आहे तर त्याचा उंडा भिजवण्यासाठी मी यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये पिठी साखर घ्यायची आहे। तर जी पिठी साखर होती तर ती मार्केटमधूनच आणली होती म्हणजे साखर, आणि ज्या माझ्या घरमालक काकू आहेत तर त्यांच्याकडूनच मी त्यांच्या मिक्सरमध्ये ग्राइंडरनं करून घेतली, म्हणजेच ती पिठी साखर करून घेतली। आणि त्यानंतर आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर ते करायचे आहेत, म्हणजेच मला बेसनाचे लाडू देखील करायचे होते तर त्यामध्ये देखील पिठी साखर लागणार होती। त्याचबरोबर करंजी देखील करायची होती तर तिच्यामध्ये देखील आपल्याला पिठी साखर लागते आणि शंकरपाळे करायचं म्हटलं तर त्यामध्ये देखील आपल्याला पिठी साखर लागतेच। त्यामुळे जी पिठी साखर होती तर ती मी जास्त प्रमाणामध्येच मिक्सरमधून काढून घेतली होती, जेणेकरून आपल्याला सतत ती लागते। आणि यानंतरच जे शंकरपाळ्या म्हणजेच मी कशा प्रकारे तयार केले तर सर्वात पहिल्यांदा मी एका बाउलमध्ये म्हणजेच 1 वाटी दूध घेतलं, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे आणि त्याचमध्ये आपल्याला म्हणजेच अर्धा वाटी तूप, अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच बाउलमध्ये आपल्याला थोडं करून पीठ टाकायचं आहे। म्हणजेच मी गव्हाचे शंकरपाळे केले होते, तुम्ही याच्या जागी मैदा देखील यूज करू शकता, पण मैदा हा म्हणजे जास्त यूज जर केला नाही तर फार चांगला, कारण मैदा हा चांगला नसतो। त्यामुळे मी इथं गव्हाचाच यूज केला। तर त्यामध्ये थोडंसं म्हणजेच गव्हाचं पीठ ॲड करू आपल्याला त्याचा उंडा मळून घ्यायचा आणि त्यानंतर 15-20 मिनिटासाठी आपल्याला तो तसाच ठेवायचा। तर एकीकडे मी तो उंडा म्हणजेच मळून घेतला होता आणि त्यानंतर तो एकीकडे साईडला म्हणजे झाकणामध्ये झाकून ठेवला। त्यानंतर मी करंजीचा जो उंडा आहे तर तो देखील मी एकीकडे तयार करून घेतला। म्हणजेच करंजीचा जो उंडा आहे तर तो तयार करण्यासाठी मी त्यामध्ये मैद्याचा यूज केला, म्हणजेच 2 वाटी मैदा आणि त्यामध्ये थोडासा रवा, अशा प्रकारे मी जो करंजीचा उंडा आहे तर तो मी तयार करून घेतला। त्यानंतर आपल्याला करंजीचं जे सारण असतं म्हणजे जे काही आपण करंजीच्या आतमध्ये भरतो तर कोणी खोबऱ्याचं त्याचबरोबर रवा तर अशा प्रकारे करतं, पण म्हणजेच मला खोबरं खीस जास्त आवडत नाही। त्यामुळे मी म्हणजेच पिठी जी साखर असते आणि आपलं जे गव्हाचं पीठ असतं तर त्यानेच म्हणजेच जे मिश्रण होतं तर ते मी तयार केलं। म्हणजे जे गव्हाचं पीठ असते तर ते आपल्याला पहिल्यांदा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि त्यानंतर आपल्याला ते थंड होण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर जे काजू बदाम होते तर ते देखील मी कट करून घेतले आणि ते देखील मी तुपामध्ये
थोडेसे फ्राय केले आणि ते देखील थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून दिले। यानंतर त्यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे, जेणेकरून आपलं जे करंजीचं मिश्रण आहे तर ते तयार होऊन जाईल। तर एकीकडे सर्व चालूच होतं, तर तोपर्यंत जे म्हणजेच मी शंकरपाळ्याचं पीठ भिजवलं होतं तर त्याला मी चांगल्या प्रकारे कट करून ते देखील तळून घेतले। नाहीतर आपण जर जे जास्त वेळ तसंच ठेवलं तर उंडा कडक होण्याचे म्हणजे चान्सेस असतात, त्यामुळे मी लवकर शंकरपाळे पहिल्यांदा करून घेतले। आणि यानंतर जे बेसनाचं पीठ होतं म्हणजेच मला बेसनाचे लाडू करायचे होते, तर ते तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी जे कुकरचाच यूज केला, कारण कढईमध्ये मी तेल टाकलं। बेसनाचे लाडू कशा प्रकारे तयार केले तर आता मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी मी 2 छोट्या वाट्या बेसन घेतलं, त्यामध्ये आपल्याला तूप टाकून ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। त्यानंतर त्याला म्हणजे जोपर्यंत तूप सुटत नाही बेसनाला तर तोपर्यंत आपल्याला ते गॅसवरती भाजून घ्यायचं, म्हणजेच मंद आचेवर, जेणेकरून ते लवकर म्हणजे त्याला 15-20 मिनिटं लागतातच। तर एकीकडे मी ते करून घेतलं आणि त्यानंतर म्हणजेच ते थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं असतं, तर ते देखील मी एकीकडे ठेवून घेतलं। त्यानंतर जो करंजाचा उंडा आपण भिजवून घेतला होता तर तो इथे मी म्हणजेच लाटण्यासाठी घेतला होता। तर पहिल्यांदा आपल्याला याच्या लाटी करायच्या असतात, तर ते सर्वात पहिल्यांदा मी त्या लाटी करून घेतल्या आणि त्यानंतर जी आपल्याला लाटी लाटायची असते त्या आणि साईडने म्हणजेच पाणी लावायचं, जेणेकरून ती लाटी नंतर चिपकते चांगल्या प्रकारे, ती निघत नाही। तर सर्व ज्या करंज्या आहेत तर ते अशा प्रकारे मी पहिल्यांदा तयार करून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये जे मी सारण तयार केलं होतं म्हणजेच पिठी साखर आणि पिठाचं, तर ते सगळीकडून मी भरून घेतलं चांगल्या प्रकारे। आणि त्यानंतर ज्या ज्या करंज्या आहेत तर त्या सर्व म्हणजेच मी पहिल्यांदा तयार करून घेतल्या आणि त्यानंतर मी हळूहळू तळण्यासाठी सुरुवात केली, कारण एरवी जर म्हणजे आपण तेल जर गरम करून ठेवलं आणि एकीकडे करायचं म्हटलं आणि एकीकडे तळायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही। आणि म्हणजेच मी पहिल्यांदाच सर्व ट्राय करत होतो, त्यामुळे माझ्यासाठी सर्व नवीनच होतं आणि थोडंसं जरी काही चुकलं तर आपल्याला मनाला वाटतं की आपण एवढं केलं आणि थोड्यासाठी राहून गेलं। त्यामुळे जे काही मला करायचं होतं ते माझं हळूहळू करणं चालू होतं, कारण पहिल्यांदाच मी ट्राय करत होतो, म्हणजे त्याच्या अगोदर मी कधीच असं ट्राय केलं नव्हतं। आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार झालं। आणि खास करून जे बेसनाचे लाडू आहेत तर ते मी स्वामींसाठीच तयार करत होतो, कारण तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींना किती जास्त प्रिय आहेत बेसनाचे लाडू, तर स्वामींसाठीच मी हे लाडू तयार करत होतो। सुरुवातीला म्हणजेच मला थोडंसं हार्ड गेलं लाडू तयार करण्यासाठी, कारण त्याची एक टेक्निक असते लाडू तयार करण्याची, तर ती जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला एक खूप सोपे जातात लाडू करण्यासाठी। तर हे जे बेसनाचं मिश्रण होतं म्हणजेच जे बेसनाचं पीठ मी भाजून घेतलं होतं तर हे थोडा वेळ म्हणजेच मी फॅन खाली ठेवलं होतं, जेणेकरून ते लवकर थंड होईल। आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी पिठी साखर असते तर ती ॲड करायची असते आणि त्यानंतर आपल्याला याचे जे लाडू आहेत तर ते करायचे असतात। यानंतर मी त्याच्यावरती म्हणजे एक बदाम देखील लावून घेतली, जेणेकरून ते दिसायला देखील खूप छान दिसतील। आणि आता हे म्हणजे सर्व जे पदार्थ आहेत तर ते लक्ष्मीपूजनामध्ये देखील मी यूज करणार आहे, तर लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। बेसनाचे लाडू करून झाल्यानंतर लगेचच ज्या काही करंज्या होत्या तर त्या देखील मी पटपट करून घेतल्या। म्हणजेच आजचा संडे होता, तर संडे पूर्ण नाही म्हणता येणार, कारण 3 वाजेपर्यंत माझं सर्व जे म्हणजे फराळाचं मला तयार करायचं होतं तर ते सर्व माझं झालं होतं, कारण मी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये केलं नव्हतं, थोडंच केलं होतं, कारण माझी पहिली वेळ होती। त्यामुळे म्हटलं जर काही प्रमाण जर चुकलं तर उगाचच आपल्याला एवढं मोठं फेकून द्यायला म्हणजेच भासणार नाही गरज, त्यामुळे मी थोडंच करून पाहिलं होतं आणि खूप छान प्रकारे जमलं। तर ज्या काही मला करंज्या देखील ज्या भरायच्या होत्या तर त्या सर्व मी भरून घेतल्या, म्हणजेच पहिल्यांदाच मी हे सर्व केलं होतं, माझ्यासाठी सर्व नवीन होतं, त्यामुळे थोडासा टाईम लागला मला करण्यासाठी। सर्वात पहिल्यांदा ज्या काही सर्व करंज्या होत्या तर त्या मी एकीकडे म्हणजेच भरून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच म्हणजे पटपट तळून घेतल्या, जेणेकरून जी काही कामं होती तर ती देखील पटपट होऊन जातील। आणि फराळाचं करायचं म्हटलं तर भांडे तर होतातच, तर फराळाचं झाल्यानंतर जी काही भांडी होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली। त्याचबरोबर आता फराळाचं ठेवायचं म्हणजे कशामध्ये, तर त्यासाठी देखील माझ्याकडे 2 भरण्या होत्या, तर त्या देखील मी स्वच्छ म्हणजे पहिल्यांदा धुवून घेतल्या आणि उद्यामध्ये ठेवून दिल्या, जेणेकरून त्या लवकर म्हणजेच त्याच्यामधलं जे पाणी असतं तर ते लवकर शोषून घेतलं जातं, त्यामुळे त्या उन्हामध्ये मी ठेवून दिल्या। आणि फराळाचं संपूर्ण झाल्यानंतर सर्व मी त्यामध्ये म्हणजे पॅक करून ठेवलं, कारण जेव्हाही आपण अशा प्रकारचे तळलेले पदार्थ बनवतो तर सुरुवातीला आपल्याला ते थंड होऊ द्या लागतात आणि त्यानंतर आपण ते म्हणजेच पॅक करून ठेवायचे, जेणेकरून ते जास्त दिवस राहतात। आणि जे काही म्हणजे आपण लाडू वगैरे करतो तर त्याला म्हणजे दिवसातून एकदा तरी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं अशा प्रकारे तुम्ही जर हवेमध्ये ठेवलं तर ते लाडू देखील खूप वेळ राहतात। तर तुम्ही बघू शकता, तर ह्या ज्या भरण्या होत्या तर ह्या मी पूर्ण क्लीन करून घेतल्या होत्या आणि यामध्ये म्हणजेच खालच्या साईडला मी पेपर अंथरून घेतला आणि त्यामध्ये जे काही मला ठेवायचं होतं म्हणजेच एका भरणीमध्ये मी करंज्या ठेवून घेतल्या आणि एका भरणीमध्ये जे शंकरपाळे मी केले होते तर ते मी ठेवून घेतले। यानंतर आपण जेव्हाही अशा प्रकारे फराळाचं करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ते देवांना दाखवायचं असतं आणि मी सर्वात पहिल्यांदा म्हणजे स्वामींना दाखवण्यासाठी अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घेतलं, म्हणजेच जे बेसनाचे लाडू मी तयार केले होते त्याचबरोबर शंकरपाळे त्याचबरोबर करंज्या। आणि ह्या ज्या तुम्ही चकल्या बघत आहात तर ह्या मी पॅकेटच आणल्या होत्या, कारण आपल्याला म्हणजेच जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तर त्यामध्ये आपल्याला 5 पदार्थ ठेवायचे असतात,
तर ते देखील माझी आता एकीकडे आता पूर्ण तयारी झाली होती आणि लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर स्वामींना मी फराळाचं दाखवून घेतलं। तर मी केलेला म्हणजेच आजचं फराळाचं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।